आज 15 ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस। वाचन आणि लेखन आवडणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस संपूर्ण देशात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो। देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वतःला समृद्ध कसा करेल आणि त्यायोगे देश महासत्ता कसा बनेल असाच विचार माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम करत असतात। आजच्या या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून गव्हर्नन्स फॉर ग्रोथ इन इंडिया या पुस्तकाचे वाचन करणार आहोत। प्रकरण पहिले, परिचय। राष्ट्रासाठी मतदान। तो दिवस होता 20 मार्च 2014। पंजाबमधील रुपरमध्ये तेथील विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी गेलो होतो। तेथे मला तरुण मुलं-मुली मोठ्या प्रमाणावर आढळली। सभास्थानी पोहोचायच्या अगोदरच एक मुलांचा घोळका माझ्या समोर येऊन थांबला। 2 मुली, 4 मुलं जी भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून आली होती। त्यांनी मला थांबवलं आणि विनंती केली की सभास्थानी जायच्या अगोदर त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि माझं व्याख्यान व संवाद सुरू करायच्या अगोदर त्याची उत्तरं मी त्यांना द्यावीत। त्यांनी जो प्रश्न माझ्या समोर ठेवला तो असा होता, सर, आम्ही जिथे जिथे जातो, या देशातल्या ज्या ज्या भागात जातो, मग तो आमच्या शैक्षणिक टूरचा भाग असेल किंवा सहलीला म्हणून जात असू, त्या भागातील आमच्याच वयातल्या म्हणजेच 18 आणि त्यापुढील वयाच्या तरुणांशी आम्ही संवाद साधतो। जेव्हा आम्ही त्यांना स्वतःच्या मतदानाच्या हक्काविषयी विचारतो, त्यांचं म्हणणं असतं की ते मतदान करणार नाहीत, कारण उभ्या असणाऱ्या उमेदवारांपैकी कुणीही विधानसभेच्या किंवा संसदेच्या नेतृत्वासाठी त्यांना लायक वाटत नाही आणि आमचंही मत वेगळं नाही, तेच आहे। म्हणून आम्ही ठरवलं आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदान करायचं नाही। सर, तुम्ही आम्हाला सांगा, आमचं हे मत, आम्ही घेतलेला हा निर्णय योग्य आहे की अयोग्य? मी त्यांना सांगितलं, मित्रांनो, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत नाही। माझं आत्ताचं वय 80 पेक्षा जास्त आहे। आयुष्यात मी अनेक पार्लमेंट आणि असेंब्ली निवडणुका पाहिल्या आहेत। त्या प्रत्येक वेळेस मी योग्य माणसाला मतदान केलं आहे। प्रत्येक निवडणुकीत काही नवीन उमेदवार असतात तर काही जुने आमदार खासदार असतात। तुम्हाला त्यांच्यातून सर्वोत्तम उमेदवार निवडायचा असतो। तो निवडताना त्यांचं काम आणि समाजाला त्यांनी दिलेले योगदान यावरच त्यांची निवड करायची असते। अनेक वेळेस ते ज्या मतदारसंघातून उभे आहेत तिथे त्यांचं योगदान दिसतच नाही आणि त्याचबरोबर विधानसभेत, लोकसभेत त्यांनी काय कार्य केलं याचं रेकॉर्डही उपलब्ध असतं। इंटरनेटवर, मीडियावर त्यांची माहिती उपलब्ध असते। उमेदवाराच्या विश्वसनीयतेच्या आधारावर तुम्ही चर्चा करा आणि सर्वोत्तम कामगिरी करणारा स्वच्छ असा उमेदवार निवडा आणि त्यालाच मतदान करा। लक्षात ठेवा, तुमच्या मतदानाचा हक्क हा अत्यंत मौल्यवान आहे आणि तो हक्क बजावणं गरजेचं आहे। संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये योग्य व्यक्ती पाठविण्याची सर्वोत्तम संधी तुमच्याकडे आहे। याचा अर्थ असा, देशात किंवा राज्यात चांगलं सरकार स्थापन व्हावं यासाठी तुम्ही देशाला मदत करताय। तुम्ही मतदान केलंत आणि योग्य उमेदवाराला निवडून आणलत तर हा देश तुमचा कृतज्ञ राहील। हे पुस्तक लिहिण्यामागे आपली लोकशाही ज्या आव्हानांना तोंड देत आहे ती आव्हानं तपासणं हा उद्देश आहे। त्याचबरोबर त्या आव्हानांना समाधान देणं, ज्यामुळे उत्तम शासनाकडे आपण सर्व मार्गस्थ होऊ, असा देश घडवू जो भ्रष्टाचार मुक्त असेल आणि खऱ्या अर्थाने प्रेरणादायी देश असेल। मला अशी आशा आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येक तरुणाला, प्रत्येक नागरिकाला लोकशाही प्रक्रियेत पूर्णपणे सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल आणि हे पुस्तकच उत्तर असेल पंजाब रुपरमधल्या तरुण मुलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचं। प्रकरण 2, मतदारांचा विश्वास प्रज्वलित करताना। उत्तम आदर्शावरच जीवनाचा पाया रचला गेला पाहिजे। संसदीय लोकशाही। लोकशाहीची परंपरा ही काही भारताला परकी नाही। लोकशाहीचे महत्त्व आपल्या इतिहासातील प्राचीन काळात पाहायला मिळतं, जेव्हा ग्रामसभा आणि समित्या आमच्या गावातील प्रजासत्ताकात अत्यंत प्रतिष्ठित अशा संस्था होत्या। त्या संस्था आत्ताच्या लोकप्रिय प्रतिनिधी संस्थांप्रमाणेच त्यावेळेस कार्य करत होत्या। आपल्या स्वातंत्र्यानंतर आपण निवडलेल्या लोकशाही राजकीय प्रणालीमध्ये हेच गुणविशेष आपण पुढे सुरू ठेवले। आपल्याकडे जगातील सर्वात मोठी आणि संपन्न अशी संसदीय लोकशाही आहे, याचा आम्हाला अभिमान आहे।
जगाला आपल्या लोकशाहीचं आश्चर्य वाटतं त्याच्या मागील कारण कदाचित भारतीय मतदारांची प्रगल्भता आणि चातुर्य हेच असावं. या मतदारांनी उत्साहाने आणि निरंतरतेने जनादेशाचे वेगवेगळे प्रयोग केले, ज्यामुळे त्या वेळेला आणि परत परत हेच सिद्ध झालं की आपली जनता ही सर्वश्रेष्ठ आहे आणि शक्ती ही जनतेमधूनच वाहते. युवा भारतीय आणि निवडणुका. भारत त्याच्या लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात तरुण राष्ट्र मानले जाते. आपल्या देशात सुमारे 60 कोटी तरुण आहेत आणि त्यातील सुमारे 16 कोटी हे नोंदणीकृत असे मतदार आहेत. भविष्यात युवक मतदारांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत जाईल. या परिस्थितीत हे तरुण लोकशाही प्रक्रियेचा अविभाज्य भाग असतील आणि त्यात उत्साहाने सहभाग घेतील याकडे आपण लक्ष द्यायला हवं. तरुणांना निवडणुकीत भाग घेण्यासाठी आपण कसं प्रोत्साहित करू शकतो? विविध कारणांमुळे सर्वसाधारणपणे जे मतदान करत नाहीत त्यांना आपण मतदान करण्यासाठी कसे प्रवृत्त करू शकू? भारतीय तरुणांना त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून अशी अपेक्षा असते की त्यांनी विधानसभेत, संसदेत किंवा त्यांच्या स्वतःच्या जीवनात अशा पद्धतीने कार्यरत असावे की त्यांना पाहून ते प्रत्येकाला रोल मॉडेल वाटतील. तसेच निवडून दिलेल्या सदस्यांनी, लोकप्रतिनिधींनी याची काळजी घ्यायला हवी की संसदेतील आणि विधानसभेतील कामकाजात कधीही बाधा येता कामा नये किंवा ते थांबता कामा नये अशीही त्यांची अपेक्षा असते. त्यांच्यासाठी अकार्यक्षमता हा गुन्हा आहे आणि यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे या देशातील तरुणांना असे वाटते की त्यांच्या प्रतिनिधींनी विकासात्मक राजकारणाचे मिशन अनुसरले पाहिजे. या संदर्भात आपल्या निवडणूक प्रक्रियेत काय बदल घडवून आणावेत याचे परीक्षण करायला मला आवडेल. आपण निवडून दिलेल्या पुरुष आणि महिलांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हेही आपल्याला ठरवायला हवे. मतदारसंघ जाहीरनामा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर येथे 2008 साली कर्नाटक विधानसभेतील नव्याने निवडून आलेल्या सदस्यांबरोबर माझा जो संवाद झाला त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो. हा संवाद सुरू करण्या अगोदर मी संबंधित विधानसभेच्या सदस्यांसाठी मतदार विकास योजनेची एक प्रश्नावली तयार केली होती. या प्रश्नावलीला तेथील मीडियाने प्रसिद्धी दिली होती आणि ती प्रसिद्धी देतानाच मला असंही सुचवलं होतं की या सदस्यांकडून तुम्ही फार प्रतिसादाची अपेक्षा करू नका. प्रत्यक्षात माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि मीडियासाठी आश्चर्याची घटना म्हणजे 100हून अधिक सदस्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला. प्रत्येक प्रतिसाद हा विचारपूर्वक आणि व्यवस्थित नियोजित केलेला होता आणि त्या मानाने कमी वेळ देऊन सुद्धा संवाद सुरू व्हायच्या अगोदर माझ्याकडे येऊन पोहोचला होता. ती प्रश्नावली अशा प्रकारची होती. 1. अजून 2.5 वर्षांनी आणि 5 वर्षांनी तुम्ही तुमच्या मतदारसंघात काय बदल घडवून आणलेला असेल? 2. तुमच्याकडे अशी योजना आहे का ज्यामुळे तुमचा मतदारसंघ 100% साक्षर होऊ शकेल? असे असल्यास आपण आपली योजना मांडावी. 3. अशी कुठली कला, कौशल्य आणि निपुणता वापरून तुम्ही तुमच्या मतदारसंघातील सदस्यांना त्यांचे दरडोई उत्पन्न कमीत कमी 2 पटींनी वाढवण्यासाठी शक्ती प्रदान कराल? 4. तुमच्या मतदारसंघात कमीत कमी 1 लाख झाडं लावण्याची योजना तुमच्याकडे आहे का? 5. तुमच्या मतदारसंघातील जलाशय पुनरुज्जीवित कसे कराल? त्यांचे इनलेट आणि आउटलेट परत कसे सक्रिय कराल? 6. तुमच्या मतदारसंघात पुरेसा पाणी पुरवठा, त्याचे व्यवस्थापन आणि सांडपाणी सुविधा कशा पुरवाल? 7. तुमच्याकडे आंतरपिकाची योजना आणि पडीक जमिनीत जटरोप किंवा तत्सम वृक्षारोपणाची योजना आहे का? 8. तुमच्या मतदारसंघात अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करून वीज जाणे, ऊर्जेची कमतरता यासारख्या समस्या कशा सोडवाल? 9. आपण आपल्या मतदारसंघातील नागरिकांना शांततापूर्ण व संपन्न जीवन जगण्यासाठी मार्ग आखून द्याल का? सदस्यांनी दिलेले प्रतिसाद जेव्हा मी पूर्णपणे वाचले तेव्हा माझ्या लक्षात आलं की सदस्य त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या मतदारसंघात विकास करण्यास उत्सुक होते. दुसरीकडे क्वचितच एखादा राजकीय पक्ष असा असतो की जो आपल्या सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील पातळीवर काम करण्यासाठी काय सूक्ष्म योजना आहे हे विचारतो. याला अपवाद असते वेळोवेळी लोकांकडून निवडून आलेले प्रतिनिधित्व. पक्षाच्या जाहीरनाम्यात मतदारसंघाच्या विकासाचा आराखडा कालबद्ध ध्येयासहित समाविष्ट करण्याचा सल्ला निवडणूक आयोग पक्षाला देऊ शकेल का?
यामुळे मतदार आपल्या विकासाच्या गरजा आणि आपल्या प्रदेशानुसार आपल्याला काय मिळू शकतं यावर आधारित निर्णय घेण्यासाठी सक्षम बनतील. राज्य निवडणूक निधी. कर्नाटक विधानसभेच्या आमदारांशी संवाद साधताना मी त्या सर्व सहभागी सदस्यांना एक शपथ दिली, ती पुढील प्रमाणे. आमदारांसाठी शपथ. मी उच्च परंपरा असलेल्या कर्नाटक विधानसभा परिषदेचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या मतदारसंघातील नागरिकांचे कल्याण आणि त्यांचा आनंद हेच प्रत्येक वेळी माझ्या प्रथम स्थानी असेल. मी माझा मतदारसंघ पूर्णपणे साक्षर, निरोगी, सक्षम, आनंदी आणि गरिबीमुक्त करण्यासाठी कठोर परिश्रम करेन. माझ्या मतदारसंघात मी धर्म, भाषा, जात किंवा पंथ यावरून भेदभाव करण्याची कधीही परवानगी देणार नाही. माझ्या सर्व कृती या पारदर्शक असतील आणि त्या माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांसाठी आदर्श ठरतील. मी माझ्या मतदारसंघातील नागरिकांचे यश साजरे करेन. माझा मतदारसंघ हेच माझे जीवन आहे. माझे राज्य आणि माझे राष्ट्र हा माझा आत्मा आहे. मी अखंडपणे काम करेन आणि अखंडपणेच यश मिळवेन. प्रशासन शपथ पूर्ण झाल्यानंतर मी सर्व सदस्यांना काही प्रश्न आहेत का असे विचारले. त्यावर एका तरुण सदस्याने विचारले, डॉक्टर कलाम, आम्ही सर्वांनी आत्ताच शपथ घेतली आणि तुम्हाला असं वचन दिलं की आम्ही अखंडपणे काम करू आणि अखंडपणेच यश मिळवू. हे चांगलंच आहे. आम्ही त्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. पण तुम्हाला हे माहिती आहे का की विधानसभेचा सदस्य होण्यासाठी मी किती खर्च केला आहे? मी काहीच उत्तरलो नाही. हे पाहून त्याने पुढे सांगितलं 80 लाख. मग त्याने मला विचारलं, मी अखंडपणे काम करून अखंडपणे यश कसे मिळवू शकेन? माझं उत्तर हे फक्त त्यावेळच्या प्रश्नासाठी होतं की राज्याने उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. निवडणूक आयोगाने त्यांच्या खर्चाची छाननी करावी. पण वर्तमान स्थितीत हे व्यवहार्य आहे का, जिथे एका जागेसाठी सरासरी 14 उमेदवार निवडणुकीला उभे आहेत? या बाबतीत 2 पक्ष प्रणालीबाबत आपण गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. 2 पक्ष प्रणाली. राष्ट्रपती म्हणून 2007 मध्ये माझा कार्यकाळ पूर्ण होताना माझ्यासाठी जो निरोप समारंभ आयोजित झाला होता, त्यामध्ये मी संसदेच्या आदरणीय सदस्यांना ज्या सूचना दिल्या होत्या त्याची मला इथे आठवण येत आहे. तिथे मी उल्लेख केला होता की भारताला सरतेशेवटी 2 पक्ष राजकीय प्रणाली समजून घ्यावी लागेल, स्वीकारावी लागेल. त्या सूचनेवर भरपूर टीका झाली. कुठल्याही राजकीय पक्षाला ही कल्पना आवडली नव्हती. मला असं म्हणायचं होतं की 2 पक्ष प्रणाली म्हणजे निवडणुकीपूर्वीच ज्यांचं संघटन झालं आहे अशी 2 संघटनं, युती, ज्यांच्या सर्व भागीदारांमध्ये एक निश्चित असा विकास अजेंडा आहे, ज्याची सार्वजनिकरित्या इलेक्ट्रॉनिक मीडिया मार्फत चर्चा केली जाते. आपण देशातल्या कुठल्या ना कुठल्या भागात सारख्या निवडणुका चाललेल्या पाहतच आहोत. निवडणुकांसाठी लागणारा वेळ आणि संसाधने कमी करण्यासाठी मी असे सुचवेन की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेस घ्यायला हव्यात. असं केल्यास प्रतिनिधींना मतदारसंघ विकासासाठी समन्वित पद्धतीने वेळ देता येईल. अर्थातच या सूचनेवर अनेक राजकीय पक्षांचे वेगळे प्रतिसाद आले. अर्थातच निवडणूक प्रणाली विकसित करण्यासाठी आपल्याला यापुढे चर्चा करायला हवी, वादविवाद करायला हवेत, ज्यामुळे एक स्थिर सरकार येईल आणि स्थिर सरकार लोकांच्या आकांक्षा पूर्ण करू शकेल, राष्ट्राला विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाऊ शकेल. त्यासाठी आपल्याला लोकशाही निवडीच्या विविध पद्धतींचा अभ्यास आणि विश्लेषण करावे लागेल. जसे प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व, ज्यामुळे लोक अतिशय उत्साहाने आणि मोठ्या पद्धतीने प्रतिनिधी निवडण्यामध्ये सहभागी होतील आणि जे प्रतिनिधी काम करत नाहीत त्यांना परत बोलवतील. सरळ सोपी मतदान प्रक्रिया. राष्ट्रामध्ये माहिती तंत्रज्ञान हे जलद गतीने प्रगती करत आहे. ते पाहता तंत्रज्ञान आणि सुरक्षितता यांना एकत्र आणून मतदान प्रक्रिया सहज सोपी कशी करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र असा ओळख क्रमांक दिला तर निवडणूक आयोग इंटरनेट, मोबाईलद्वारे मतदान प्रणालीच्या शक्यतेचा विचार करू शकेल, जी पद्धत पूर्णपणे सुरक्षित आणि त्रुटीरहित असेल. जवळपास 2 भारतीयांमागे 1 मोबाईल असतोच. पुढे जाऊन याच तंत्राचा विकास करून आपण अशी सुरक्षित आणि विश्वसनीय मोबाईल आधारित मतदान प्रणाली विकसित करू शकू.
मला याची खात्री आहे की तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही प्रणाली फक्त खर्चच कमी करेल असं नाही, तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वांचा सहभागही वाढेल आणि सुरक्षितता, गुप्तता आणि पारदर्शकता यांनाही प्रोत्साहन मिळेल. याच तंत्राचा वापर करून उमेदवाराबरोबर त्यांच्या प्रोफाईलची माहिती अतिशय सोप्या पद्धतीने सर्वजण बघू शकतील. यासाठी प्रणाली म्हणून ईमेल्स, RVIS इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम यावर आधारित प्लॅटफॉर्म्स किंवा SMS शॉर्ट मेसेंजर सर्व्हिसेस, MMS मल्टीमीडिया सर्व्हिसेस, त्याचबरोबर सोशल मीडिया वापरता येईल. खासदारांची भूमिका. संसद ही लोकशाहीची अत्यंत मोलाची संस्था आहे, पण तिने स्वतःमध्येच पुन्हा नवचैतन्य निर्माण करायला हवं, ज्यामुळे लोकशाहीची एक सशक्त आणि प्रगतिशील अशी घडी तयार होईल. त्यामुळे खासदारांच्या भूमिकेला अत्यंत महत्त्व आहे. त्यासाठी त्यांनी ते ज्या आकांक्षा आणि मूल्यांसाठी निवडून आलेले आहेत त्यासाठी जगायला हवे. आपली मतदान प्रक्रिया कधीकधी तीव्र तणावामधून आणि काही घातक प्रसंगांमधून गेली आहे. वाढीव संख्येची सक्ती आणि वैधानिक जागेची सौदेबाजी किंवा अलोकशाही पद्धतीने साशंकतेने जिंकल्याचे आरोप यामुळे लोकांच्या मनात आपल्या लोकशाही प्रणालीबद्दल अनेक शंका निर्माण केलेल्या आहेत. जेव्हा राजकारणाची अधोगती होऊन ते राजकीय थराराचं रूप घेतं तेव्हा ते राष्ट्राला अपरिहार्यपणे आपत्ती आणि विनाशाच्या अनिष्ट अशा रस्त्यावर घेऊन जातं. ही जोखीम आपण पत्करायलाच नको. आपण सर्वजण अंतर्मुख होऊन आपल्या संविधानाने अतिशय आशावादीपणे व काळजीपूर्वक ठरवून दिलेल्या नियमांनुसार जगू या आणि राष्ट्राला एक परिपक्व, निरोगी आणि सशक्त लोकशाही राष्ट्र म्हणून पुढे येण्यास मदत करूया. संसद सदस्याच्या प्रत्येक कृतीमागे आपल्या देशातील 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 60 कोटी युवकांना प्रेरणा दिसायला हवी. त्यांना ते सदस्य असे ग्रेट लीडर्स, रोल मॉडेल वाटायला हवेत. ते राजकारणात डायनॅमिक बदल घडवून आणू शकतील आणि विकासात्मक मिशन पूर्ण करू शकतील. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे खासदारांचं कर्तव्य आहे. आपल्या राष्ट्राच्या प्रगतीचे मार्गक्रमण हे चढत्या दिशेने होत असल्याची खात्री आपण तोपर्यंत देऊ शकत नाही जोपर्यंत आपण आपल्या राष्ट्राला स्वतःपेक्षा जास्त प्राधान्य देत नाही. संसदेने एक ध्येय हाती घेणं आवश्यक आहे, ते म्हणजे विकासाच्या अर्थव्यवस्थेला बाधा ठरणारे जुने कायदे आणि किचकट प्रशासकीय प्रक्रिया यांना शोधून त्यांना मोडीत काढणं. ही गोष्ट अनेक भागातील लोकांमध्ये आशा उत्पन्न करेल. लोकांना त्यांच्या नेत्यांवर विश्वास निर्माण व्हायला हवा आणि हा बदल फक्त संसदीय सदस्यच घडवून आणू शकतील. अशा लोकांची नावं भारताचा इतिहास महत्त्वाच्या पानांवर लिहिण्यासाठी प्रतीक्षा करत आहे. चला तर मग स्वतःला आणि जगाला हे दाखवून देऊया की राजकारणात आम्ही प्रगल्भता मिळवली आहे. सशक्त, दक्ष, सुरक्षित आणि धर्मनिरपेक्ष भारत तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. मला याची खात्री आहे की हे पूर्ण करायची आपली क्षमता आहे आणि त्या दिशेने आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर आपण हे साध्यही करू शकतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम लिखित आणि मनोज अंबिके अनुवादित गव्हर्नन्स फॉर ग्रोथ इन इंडिया या पुस्तक वाचनाचा पुढील भाग आपण क्रमशः पुढच्या भागात पाहूयात. धन्यवाद.